चीनने जेव्हा भावी दलाई लामा निवडणार असं जाहीर केलं तेव्हा भारतात जे दलाई लामा आहेत त्यांनी त्याचा कडाडून विरोध केला. त्यांनी एक असं विधान केलं ज्याच्यामुळे चीनची ही जी खेळी आहे ती हाणून पाडण्यात आली. ते असं म्हणाले की हा अधिकार चीनी सरकारचा नाही आहे. चीनी सरकार भावी दलाई लामा याची निवड करू शकत नाही. दलाई लामा यांनी एक ट्रस्टची स्थापना केलेली आहे, गिडेन फॉड्रेन. ही जी ट्रस्ट आहे त्या ट्रस्टच्या माध्यमातूनच भावी दलाई लामा निवडला जातो. सध्याचे जे दलाई लामा आहेत त्यांनी हे विधान केल्यामुळे चीनी सरकारचा प्रचंड तिळपापड झालेला आहे. 1950 साली चीनने तिबेटचा कब्जा घेतला, तिबेट पादाग्रंथ केला, परंतु जोपर्यंत दलाई लामा जे तिबेटींचं श्रद्धास्थान आहे ते आपल्या ताब्यात नाहीत तोपर्यंत हा कब्जा पूर्ण नाही आहे हे चीनी सरकारला पुरतं ठाऊक आहे. सध्याचे जे दलाई लामा आहेत ते भारतात बसून तिबेटींचं सरकार चालवत आहेत. त्यांच्यावर चीनचं अजिबात नियंत्रण नाही आहे आणि त्यांना चीनचं विरोधक मानलं जातं. त्यामुळे पुढचा दलाई लामा तरी आपल्या तालावर नाचला पाहिजे ही चीनची अपेक्षा आहे आणि त्यातूनच नवा दलाई लामा निवडण्यासाठी चीनच्या खटपटी आणि लटपटी सुरू आहेत.